रेल्वेच्या तत्काळ तिकिटांच्या आरक्षणामध्ये दलाल आणि बॉट्सचा सुळसुळाट झाल्याने सर्वसामान्यांना तिकीट मिळणं कठीण झालं होतं। त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने 1 जुलैपासून तत्काळ तिकीट काढण्यासाठी नवा नियम लागू केला होता। मात्र तरीही यातूनही काही जणांनी पळवाट काढली असल्याचं, तसंच टेलिग्राम आणि व्हॉट्सअॅपवरून काही जणांनी आधार व्हेरिफाईड आयडींची विक्री सुरू केल्याची माहिती समोर आली आहे। यामध्ये हजारो एजंट सक्रिय असून सरकारच्या नियंत्रणानंतरही हा धंदा धडाक्यात सुरू असल्याचं उघड झालंय। या ई तिकिटिंग रॅकेटमध्ये केवळ एजंटच नाही तर तंत्रज्ञान क्षेत्रातील जाणकार आणि फेक सर्व्हिस देणाऱ्यांचाही समावेश आहे। IRCTCच्या प्रणालीमध्ये असलेल्या त्रुटींचा फायदा घेण्याचा दावा ते करतात। तसेच ही मंडळी टेलिग्राम आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आपलं काम चालवतात। तसेच आपली ओळख लपवण्यासाठी त्यांच्याकडून आंतरराष्ट्रीय फोन नंबरचा वापर होतो। दरम्यान या रॅकेटकडून आधार व्हेरिफाईड IRCTCची युजरची आयडी केवळ 360 रुपयांना विकली जात आहे। या खात्यांचा वापर कथितपणे तत्काळ तिकीट बुक करण्यासाठी आणि OTP मिळवण्यासाठी केला जातो। मात्र ही संपूर्ण प्रक्रिया मॅन्युअल होत नाही। एजंट बुकिंगला वेग देण्यासाठी आणि खऱ्या युजर्ससाठी सिस्टीम ओव्हरलोड करण्यासाठी बॉट आणि ऑटोमॅटिक ब्राउझर एक्सटेन्शनचा उपयोग केला जातो। या बेकायदेशीर नेटवर्कच्या मागे असलेले रॅकेटचे म्होरके आणि तांत्रिक विषयातले मास्टरमाइंड एजंट्सना बॉटची विक्री करत असतात। एजंट्सना हे बॉट्स आपल्या ब्राउझरमध्ये इन्स्टॉल करण्यास आणि ऑटोफिल फीचरचा उपयोग करण्यास सांगितलं जातं। त्यामुळे खऱ्या युजर्सपेक्षा ते अधिक गतीने तिकीट बुकिंग करतात, तर खऱ्या युजर्सना वेबसाईटची संथ गती आणि ट्रान्झॅक्शन रद्द होण्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो। कथितपणे हे बॉट्स IRCTCच्या लॉग इन क्रेडेन्शियल ट्रेनची माहिती, प्रवाशांची माहिती आणि पेमेंट्स आकडेवारी आपोआप भरतात। ही पूर्ण प्रक्रिया ही ऑटोमॅटिक पद्धतीने पूर्ण होते। तसेच 1 मिनिटामध्ये हमखास कन्फर्म तिकीट मिळते।